मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अर्थातच हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं 5वं ऑडिशन 5वं पर्व 31 डिसेंबर ते 4 जानेवारी जय गुरुबा देवचे भव्य मैदान, या मैदानावरती 5वं ऑडिशन हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं आपल्याला पाहायला मिळतील। नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय वैभव ठाकूर यांच्या नेतृत्वात ही 5वी स्पर्धा आणि या 5व्या स्पर्धेचं दमदार आयोजन दिनांक 31 डिसेंबर ते 4 जानेवारी या रोजी हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं 5वं पर्व तुम्हाला पाहायला मिळेल। हॅलो, थँक्यू सर। खारपाडा 11 या टीमने सुपर 4 मध्ये थाटात प्रवेश केलेला आहे। वेल प्लेड अनिरुद्ध ठाकूर। बोलूया नेक्स्ट मॅच कडे। सिंहाचा जबडा फाडणारा युवा पुन्हा होणार नाही, झाला कोणी तरीही शुभाचा छावा होणार नाही। छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा। पुढे जाऊया मॅच कडे। बोलतोय जितू आई जीते विपक्ष हिंदई 11 साई। नाणेफेक जिंकून साई संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। पहिला बॉल, फुलटॉस बॉल, इट्स कॉल। क्रिकेट क्षेत्र या चर्चित असलेल्या खेळाडूंची नावं आहेत, जिथे एक चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असणारा षटकार ठोकणारा हरेश गावंड। यावेळचा बॉल फुलटॉच होता, व्ही शेप मध्ये ग्राउंड फटका पाहायला मिळतोय। वाईडिश लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन होतं। अलॉंग द कार्पेट शॉटने बॉल खेळलाय। सिंगल तिथे आले। पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे। निखिल मोखल सध्या गोलंदाजी मार्कवल चेंडू हाताळताना पाहतोय। पहिला बॉल नो आला होता, दुसरा फ्री हिट होता, परंतु त्याच्यावरती सुद्धा आपले नशिबाचे तारे आजमावता आले नाहीये। आता मात्र आपण बघतोय निलेश पाटीलला। फुल टॉस बॉल, बॉलला खेळून काढला, मिस टाइम झालाय। हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक येईल का? येस, नो डाऊट अबाउट दॅट, इट इज अ 6 बॉल। सबसे कातील निलेश पाटील यावेळचा बॉलवरती षटकार ठोकलाय। धावफलकावरती लागल्यात 9 धाव संख्या। पॉवर प्लेचं पहिलं षटक, राऊंड द विकेट। यावेळेला अगदी बघतोय आपण बसून मारलेला फटका होता। अगदी मैदानावरती स्वतःने ठाम केलं, स्वतःला तिथे बसून घेतलं आणि इथे फक्त बॅटचा फ्लो ओपन केलाय आणि चौकार ठोकलाय। लॉंग स्टॉप रिजन, फाईन लेग मधून बॉल सरळ सीमा रेषा पार चौकार। वेगवान गोलंदाजीचा वापर केला, फक्त दिशा दिली आणि आपण पाहिलं होतं की पाठमोर राहून स्क्वेअरला विकेट, इथून मात्र चौकार ठोकला होता। डोक्याचा वापर इथं करण्यात आला होता। म्हणतात ना की ताकदीपेक्षा तुमचं युक्तिशास्त्र असतं आणि त्या युक्तीचा वापर इथं करण्यात आला। षटकारानंतर चौकार आलाय निलेश पाटीलच्या बॅटमधून। आता त्याची बॅट बोलू लागली आहे, त्यामुळं अशा खेळाडूला आता थांबवणं कठीण होणार आहे, परंतु थांबवावं लागेल। साई संघाला धावफलकावरती आता लागल्या 13। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा निलेश, स्ट्राईक पुन्हा रोटेट करतोय। फुल टॉस बॉल खेळतोय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फ्लॅट 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 षटकार। सॉरी, चौकार होता। 1 बाउन्स फॉर मिड विकेटच्या अगदी वर टप्पीने चौकार गेलाय। षटकारानंतर लगातारचे 2 चौकार। निलेश पाटील आता खुकार फलंदाजी करतोय। आता या फलंदाजाची बॅट बोलू लागली आहे। साई संघ विशेष करून निखिल त्याला आता थांबवेल का? कारण पॉवर प्लेचं षटक फोडणारे खेळाडू आहेत।
या खेळाडूला थांबावं लागेल. अलॉंग द कार्पेट शॉट वाईटिश लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आलंय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. सिंगल अगदी आरामात पूर्ण केली आहे इथे निलेश पाटीलने. षटकार लगातारचे 2 चौकानंतर स्ट्राईक रोटेट केली आहे. सिंगल ही महत्वाची आहे. सिंगलने सध्या 18 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. षटकारानंतर लगातारचे 2 चौकार होते. हरेश गावण खूप वेळ शांत होता. पहिला चेंडूचा सामना त्याने जरूर केला होता, परंतु आता या षटकातील चेंडूचा सामना जरूर करणार आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, P1चं षटक मार्गस्थ आहे हरेश गावण. हा पिच बॉल फुल अप इथे मात्र टॅप केलाय बॉलला. सरळ आपण बघतोय आमच्या समालोचन कक्षाला भेट देणारा हा चेंडू, मानवंदना देणारा षटकार. टू व्हीलर्स भरपूर आहेत. सो पार्किंग एरियामध्ये आपण टू व्हीलर्स पार्क करायचे आहेत. सर्वांना विनंती आहे, स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आपण रोडवरती मुख्य रस्त्यावरती कोणीही आपल्या टू व्हीलर्स कार पार्क करू नका, प्लीज विनंती असेल. यश शेवटच्या चेंडूवरती हाफ ट्रॅकल बॉल होता. शॉर्ट आर्म पुल केला आणि पॉवरफुल षटकार तुम्हाला पाहायला मिळाला हरेश गावणच्या बॅटमधून. सुरुवातीला निलेश पाटीलने आपली आक्रमकता दाखवली. हरेश सुद्धा कसं शांत राहणार. शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. धावफलकावरती 24 लागल्यात. पहिला षटक अगदी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पूर्ण पॉवर प्लेच्या षटकाचा वापर करत महत्वाची आणि मोठी धावसंख्या 24 आली आहे. आपण बघतो व्हाईट जर्सीमध्ये साई टीम सध्या खेळतात असताना 2 हात करतोय. ते म्हणजेच आपण बघतोय जितू आई जिते या टीम बरोबरती या दोन्ही संघांचा बोलबाला राहिला या रायगड नगरीमध्ये नक्कीच. परंतु आज कोणता संघ पुढे सरसावणार आहे. इथून मात्र दुसऱ्या षटकासाठी प्रतीक मोकलला केलंय आमंत्रित. आता मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर प्रतीकच्या हातामध्ये गोलंदाजी आहे. निलेश पाटील ऑन स्ट्राईक. यावेळचा बॉल फटका अगदी आकाशाला गवसणी घालतोय, परंतु फटका फसलाय की काय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, पकडलाय जेल सबसेकातील निलेश पाटील. बॅक टू द डग आउट. निलेश गावणची खेळी महत्वाची राहिली. 6 चेंडूंमध्ये 15 धावा कुठून काढत तो मैदानाच्या बाहेर गेलाय. जरूर त्याच्यासाठी कौतुकाच्या टाळ्या जरूर वाजतायत, परंतु आता संकट माणसाला बलवंत बनवतात. फक्त त्यांना स्वीकारण्याचे सामर्थ्य हवं असतं. अगदी निलेश पाटीलच्या नावाने संकट एक बाहेर जरूर गेलंय. साई संघासाठी आपण पाहिले होते ज्याने आक्रमक फलंदाजी केली होती. प्रतीक मोकलला पहिल्या चेंडूवरती इथे मात्र यश संपादन पाहायला मिळतोय. त्याची आता गोलंदाजी इथून मात्र बहारत राहील, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. आणि विकेटचं टॉनिक ज्या खेळाडूला मिळतं, ज्या गोलंदाजाला मिळतो, त्यानंतर त्याचा आक्रम पवित्रा पाहायला मिळतो. यॉर्कर लाईनचा पद यस. इथे मात्र आपण बघतो शरीराचा वेध आणि लेग बिफॉर द विकेट. LBW रोहित म्हात्रे डगआउटचा शिकार. रोहित म्हात्रे लेग बिफोर द विकेटचा शिकार झाला, माघारी परतला. खरं तर निलेश पाटील नंतरची ही दुसरी महत्वाची विकेट आहे. साई संघ आता इथून उभारी घेतोय. पहिल्या षटकामध्ये 24 धावा कुठून काढल्या होत्या. निखिल या खेळाडूवरती हल्ला चढवला होता गोलंदाजावरती, परंतु आता कुठेतरी निष्ठेचा श्वास सोडला असेल, कारण महत्वाच्या 2 विकेट माघारी परतल्यात. आपला विलखा आता घालायला साई संघाने इथून सुरुवात केलेली आहे. उंचपुरा गोलंदाज प्रतीक मोकलने लगातारच्या 2 विकेट मैदानाच्या बाहेर पाठवल्यात.
आता तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. डावखुरा फलंदाज सागर समीर म्हात्रे फलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथून मात्र त्याला सुद्धा स्वतःचा खेळ सावरायचा आहे. जितू आई जिती या संघाला उभारी द्यायचा आहे. त्याचाही खेळ, त्याचीही चर्चा अनेक मॅचेसमध्ये होत असताना पाहिली. पण पुढे काय, हा पिच बॉल होता. वेट अँड वॉचचा वापर, फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. हरीश गावंड सारख्या खेळाडूला आता स्ट्राईक देणं महत्त्वाचं आहे. खूप वेळ तो मैदानाच्या नॉन स्ट्रायकिंग एंडला शांत होता. त्याच्या बॅटला सुद्धा एक षटकार लागलाय. शेवटच्या चेंडूवरती त्यांनी पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवरती ठोकलेला तो षटकार अजूनही लक्षात आहे. त्याला आता स्ट्राईकला घेऊन गेलेत. कौतुक करावे लागेल तो सुद्धा समीरचं. प्रतीक मोकलचा हा या षटकातील तिसरा चेंडू असणार आहे. जसं रायटी फलंदाज आता दाखल झालाय. हरीश गावंड आल्यानंतर इथून क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. डीप मध्ये बघतोय आपण वायडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट स्ट्रॉंग करण्यात आलेला आहे. कारण ही बाजू नक्कीच हरीश गावंडची स्ट्रॉंग बाजू आहे. यावेळचा बॉल चांगला बॉल आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. मध्ये फटक्या आपण टायमिंगचा अभाव पाहायला मिळाला. सरळ हाताने खेळल्यानंतर फक्त संयमाने खेळलाय. बॉल्स तिथून पाहणी करतोय आणि इथून मात्र सिंगल आले. प्रतीक मोकलचं कौतुक करावं लागेल. जिथे निखिल मोकलवरती तब्बल 24 धावांचं मोठी धावसंख्या कुठून काढली, तिथे मात्र आता सध्याच्या स्थितीला बांधून ठेवलेत प्रतीक मोकलने. फलंदाज समीर मात्र स्ट्राईक एंडला आहे. जितवाई जिते या संघाकडून खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर वेगाचा वापर केला. अवे फ्रॉम द बॉडी. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ जरूर होईल आपल्याला. धावफलकावरती सध्या 27 लागल्यात. महत्वाची आणि मोठी मॅच आपल्याला अनुभवायला मिळतोय. खरं तर पहिले 2 षटक सुरुवातीचे खेळून काढायचे. नंतरच्या येणाऱ्या षटकांमध्ये आक्रमकता दाखवावी. शांतता आणि संयमता नंतर घेतलेली आक्रमकता हे प्रत्येक खेळाडूची ओळख असते. अजून एक दर्जेदार चेंडू होता. डॉट चेंडू गुडलँड स्पॉट वरून थोडासा बाउन्स करताना पाहतोय. उचली देतोय. उंच पुरा गोलंदाज आहे. शरीरयष्टी खूप चांगली आहे. त्या शरीरयष्टीचा तो वापर करतोय. हेल्थ इज वेल्थ. आणि जरूर आपण अशा प्रकारचे चांगले भरभक्कम खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. विशेष करून ते शरीरयष्टी सांभाळून आपला क्रिकेट खेळत असतात. आणि क्रिकेट हा खेळ तसाच आहे. तुम्हाला क्रिकेट बरोबर ती शक्ती आणि युक्तीचाही वापर करावा लागतो. यावेळचा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून सरळ खेळून काढलाय. देखना चिकना डोळ्याचं पारणं पेवतो ना लावतो. तो बॉल झालाय सीमारेषा पार. हॅलो. जितू जिते धावफलकावरती सध्या लागल्यात. 33 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. तब्बल 24. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा टोकून काढल्यात. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. आपण पहिल्याही षटकाचा विचार केला तर शेवटच्या चेंडूवरती हरीश गावंडने षटकार ठोकला होता. दुसऱ्या षटकावरती प्रतीक मोकलला आणलं. 2 महत्वाचे सुरुवातीच्या चेंडूवरती महत्वाचे विकेट काढून दिले. त्याच्यानंतर मात्र सिंगल नो बॉल. त्याच्यानंतर डॉट आला. शेवटच्या चेंडूवरती समीर म्हात्रेने ठोकलेला हा षटकार. धावफलकावरती तब्बल लागल्यात आता मात्र 33. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. राकेश मोकल हा गोलंदाज. याही गोलंदाजाकडे चांगला ॲबिलिटी आहे. समोर हरीश गावंड आहे. बॉल खोदून काढलाय. इनसाइडचा फटका. अगदी बघतोय आपण क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आलंय. एक्स्ट्रा कव्हरला फील्ड होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. हरीश गावंड सारखी महत्वाची विकेट अजून मैदानावरती आहे. गेल्या कालच्या दिवसामध्ये गोट्याने सुदर्शन नक्कीच आपण पाहिलं होतं. गोट्याने इथे उत्पात माचवला होता. परंतु आज मध्ये हरीश गावंडकडे ती सुद्धा एबिलिटी आहे. हाही खेळाडू इथे उत्पात माचवू शकतोय. त्याच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे. विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजीसाठी तो गणला जातो. पेण तालुक्यामध्ये ह्या गोष्टीची चर्चा सातत्याने होतोय. या वर्तुळामध्ये आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल तिथे आले. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय.
कधी मध्ये येणारा षटकार, कधी मध्ये येणारा चौकार, त्याच्यानंतर मात्र येणारी सिंगल डबल ही महत्वाची आहे. धावफलकावरती सध्या लागली 36. शिवरायांचं विचार आहेत नेहमीच भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या योजना पूर्णत्वाला न्याव्यात. आणि योजना आखल्या गेल्यात. आज कोणत्या टीम बरोबरती कसं खेळायचं आहे, कोणत्या खेळाडूला जालं विणायचं आहे, कोणत्या खेळाडूला आपल्या जाल्यामध्ये अटकवायचं आहे, कोंडी निर्माण करायची आहे. ही कोंडी अनेक वेळा फोडली जातोय मैदानावरती. प्रत्येक वेळेला क्षेत्ररक्षक चेंज बदल केला जातोय. डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा बघतोय समीर म्हात्रे ऑन स्ट्राईक आहे. षटकार त्याच्याही बॅटला लागलेला आहे. तोही हुकार खेळाडू आहे. मैदानावरती सध्याची स्थिती काय आहे? धावफलकावरती लागले 36. राकेश मोकलचं हे षटक आहे जिथे फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. येणारे 4 चेंडू. फुलटॉस बॉल थाय पॅडवरचा. येस, नो डाऊट अबाउट दॅट. लेग बिफोर द विकेट. LBW माघारी जावं लागेल समीर म्हात्रेला. थँक्यू डीजे. पा मुख्य प्रवेशद्वाराजवळ 4 व्हीलर आहे MH02DW 3175. पहा त्या ठिकाणी आमचे आयोजक आहे. चला आपण आपली कार बाजूला घ्यायची आहे. त्याचबरोबरीने 2 व्हीलर आहे MH46BR 0880. ही 2 व्हीलर आहे. त्याचबरोबर एक स्कूटी आहे MH06CV 2385. पहा ह्या गाड्या मधोमध पार्क केलेल्या आहेत. आमचे आयोजक त्या ठिकाणी गेलेले आहेत. गाड्यांच्या सर्व मालकांना आमची विनंती, आपल्या गाड्या ज्या आहेत त्या पार्किंग एरियामध्ये पार्क करायच्या आहेत. येस, जितवाई जिते टीमची टोटल सध्या 36 आहे. 36 वरचे महत्वाचे 3 मोहरे तब्बूच्या आश्रयाला आहेत. नवीन फलंदाज केतन म्हात्रे दाखल झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे राकेश मोकलचं. फुलटॉस बॉल बॅट स्विंग केली आहे. स्क्वेअर लेग मधून फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. डीप मध्ये प्रोटेक्शन आले. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी व्याख्यानाजोगं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे केली आहे. तिथे फक्त सिंगल दिली आहे. हा महत्वाचा बाब आहे. येस, अशा प्रकारच्या गोलंदाजीला क्षेत्ररक्षणाचं पाठराखण महत्वाचं आहे आणि ते पाठराखण होत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र हिंदवी 11 साई या संघाच्या बरोबरीने खूप वेळ शांत होता. आता मात्र हरेश कावण ऑन स्ट्राईक येतोय. खोदून काढते चेंडू. पुन्हा एकदा इनसाइड आउट. क्रॅकिंग कव्हर ड्राय बॉल चाललाय डीप मध्ये. पुन्हा एकदा प्रोटेक्शन आलंय. कौतुक करावं लागेल. एवढा मोठ्या फटक्यावरती फक्त सिंगल आहे. टायमिंग 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 कुठेतरी मिस व्हायला पाहायला मिळतोय. जिथे महत्वाच्या 2 षटकांमध्ये आतषबाजी फलंदाजांची पाहायला मिळाली, तिथे तिसऱ्या षटकामध्ये राकेश मोकल आता मात्र रोल ऑन करतोय. इथे मात्र धावसंख्येला खेळ घालतोय, आळा घालतोय आणि सध्या धावफलकावरती लागल्या टीमची टोटल 38 धावसंख्या आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मोठा सामना, बिग बॅटल तुम्हाला अनुभवायला मिळते. जितवाई जिते हिंदवी 11 साई संघ. एक संघ जरूर पनवेल तालुक्यातून आहे, दुसरा संघ पेण तालुक्यातून बिलॉंग करणारा आहे. 2 टीम्स इथे मात्र 2 हात करतायत. यावेळेचा बॉल खोलात टाकला होता. लेग स्लिप मध्ये तिथे अडवलाय चेंडू. कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाहीये. डॉट चेंडू जातोय. तिसऱ्या षटकातील राकेश मोलकचं कौतुक. थँक्यू. पहा आणखीन काही गाड्या मधोमध पार्क केलेल्या आहेत. स्कूटी आहे MH06CS 6633. TVS ची एक मोटरसायकल तिकडे आहे MH46CC 5615. पहा आमचे आयोजक त्या ठिकाणी आहेत. ज्या गाड्यांची क्रमांक आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, मुख्य प्रवेशद्वाराजवळ ह्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. आपण पार्किंग एरियामध्ये आपली 2 व्हीलर कार आपण पार्क करायची आहे. पहा टेकडीच्या मागून एक रस्ता येतोय समालोचन कक्षाच्या दिशेने. तिकडे भरपूर एरिया आहे 2 व्हीलर किंवा कार पार्क करण्यासाठी. समोर किंवा मधोमध गाड्या आपल्या पार्क करू नका. तुम्ही पाहताय रोड लाईन्स ग्रुप जो हे आयोजित स्वर्गीय नवनाथ घर स्मृती चषक मैत्री चषक 2025 हा घमासाम सुपर संडेतील सुपर मॅचेस अनुभवताय. सध्याच्या घडीला आपण जितवाई जिते हिंदवी 11 साई या 2 टीम दरम्यान मॅच अनुभवतोय.
हिंदवी 11 साई या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये घडीमार झाला, महत्वाचे फटके आले, 24 धावसंख्या आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं प्रतीक मोकलने धावसंख्येला आला घातला. त्याच्यानंतर राकेश मोकलनेचं कौतुक करावं लागेल. फक्त आणि फक्त आपण बघतोय 5 धावा खर्च केल्यात. मी म्हणेन की जितू आई जितेच्या रन मशीनला तिथे खेळ घातली आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये रोहित मोकलला आता सामोरं जावं लागणार आहे. हरेश गावण सारख्या चांगल्या खेळाडूला, त्याच्याकडे सुद्धा एबिलिटी आहे, त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे. या अनुभवाचा फायदा आता कसा घेतोय, कारण अनुभव हा नेहमीच तुम्हाला गुरुची भूमिका बजावत असतो. ती गुरुची भूमिका आता गोलंदाज रोहित मोकलला बजावावी लागणार आहे. समोर आहे जरूर जिते जितेची रण मशीन, जितू आई जितेचा हुकमी एक्का हरेश गावण ऑन स्ट्राईक. हाणामारीचं षटक, भैरवीचं षटक असणार आहे. पंचांच्या उजव्या हाताने वर द विकेट मारा. बिग अपील बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. हरेश गावण सारखा खेळाडूचा इथे मात्र अनुभव थोडासा चुकतोय, परंतु कौतुक करावं लागेल. इथून मात्र पहिला चेंडू ज्या गतीने फेकला गेला होता असं वाटलं होतं वेगाने चेंडू ट्रॅव्हल होईल, पडल्यानंतर थोडासा स्लो बाउन्सर झाला. थोडीशी टीम मीटिंग सुद्धा आता पाहायला मिळतोय. हरेश गौडाने केतन म्हात्रेमध्ये झालंय, कानमंत्र दिलाय आणि अशा प्रकारच्या वेळेला डॉट चेंडू गेल्यानंतर थोडासा आत्मविश्वास राखण्यासाठी प्रत्येक वेळेला फलंदाज बातचीत करतायत, थोडंसं विचार करतायत कशा रीतीने फलंदाजी करायची, स्ट्राईक रोटेट करायची नाही आहे. या षटकातील दुसरा चेंडू कदाचित आउट साइड द ऑफ स्टंप आहे, गतीचा वापर करण्यात आला होता आणि अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला, परंतु अतिरिक्त धावसंख्येमध्ये होईल भर. टीमची टोटल स्कोर सध्या 39 आहे. असं म्हणावे लागेल की इथून मात्र या शेवटच्या षटकामध्ये काय घडेल हेची डोला मैत्री चषक 2025चा हा घमासाम सामन्यातील पाहायला मिळतोय. हा पिच हाफ ट्रॅकर बॉल व्ही शेप मध्ये, बॉल स्ट्रेट डाईव्ह मध्ये सरळ चाललाय, तिथे बॉल अडवला जाणार नाहीये. गोलीच्या वेगाने हरीशच्या बॅट मधून आलाय चौकार. या सूरज चव्हाण झापूक झुपूक शून्यातून विश्व करणारा माणूस. यस जरूर कौतुक करायला लागेल, परंतु इथे काय आहे, तू अंत नाही आरंभ है, तो नये दौर का प्रारंभ है. हरेश गावणच्या बॅट मधून अजून एक ब्लास्ट. थँक्यू. जितू आई जिते बी विपक्ष आई रायबादेवी रावे. जितू आई जिते बी विपक्ष आई रायबादेवी रावे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण सेकंड हाफ मध्ये लगेच नाणेफेक करणार आहोत, सो प्लीज आपण लगेच नाणेफेक बॉक्स मध्ये यायचं आहे. इथे मात्र आता हरेश गावणला अडवणं सहज आणि शक्य होऊन बाहेर पडावं लागेल. मला वाटते अडवता येणार नाहीये, कारण चौकारानंतर षटकार ठोकलाय त्यांनी. वाचण्यासाठी रोहित मोकलचा प्रयत्न चालू आहेत. आता तो मला वाटते शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण तर चौकारानंतर षटकार लागलाय. धावफलकावरती आपण जाऊया. 50 पूर्ण झालेली आहे, 50 पूर्ण झालेली आहे आणि जरूर टाळ्या झाल्या पाहिजेत. हरेश मोकल एक हाती सामना हाताळतोय, उभा राहिलाय तो. तिथून मात्र पुन्हा एकदा वन्स अगेन लगातारचे 2 चेंडू डॉट गेलेत. वाईड धावसंख्या धावफलकावरती येते. या धावसंख्येने सुद्धा स्कोरबोर्ड पुढे सटावते. 51 धावसंख्या. हरेश गावण मैदानावरती आहे. जितू आई जिते संघाची रण मशीन मैदानावरती आहे. जोपर्यंत हा खेळाडू मैदानावरती आहे तोपर्यंत जितू आई जिते संघाला धावसंख्येची कमी भासणार नाही आहे, टंचाई भासणार नाही आहे. आता मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी बघा, तिथून मात्र वाईडिश लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आला, त्यांनी कानमंत्र दिले. हरीशच्या विरोधात काय करायचं आहे, काय कट रचला जाईल या चेंडूवरती स्पष्ट होईल.
बॅकफुटला गेलाय, पंच केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, इथे मात्र तोडत फोडत इथून मात्र चाललाय, गाळलेली जागा बरा, गॅप भरली, सीमारेषा पार, चौकार. सॉरी, षटकार होता आणि या षटकारानं 57 धावसंख्या आहे. 57 धावसंख्या. रोहित मोकलवरती चढवलेला हल्ला, या हल्ल्यातून रोहित मोकल आता स्वतःचा बचाव वर करील का, वाचवेल का स्वतःला? नाही. वन्स अगेन इसकी बॅट बोलती तो अच्छे की पोल खोलती. हरेश गावणच्या बॅट मधून आलाय, अजून एक ब्लास्ट, षटकार. शांत माणसाकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण असेच खेळाडू गेम चेंजर असतात. आणि इथून मात्र सुरुवातीला संयमता आणि आता आक्रमकता हरेश कावणची पाहायला मिळतोय. ओहो, अजून एक दमदार सुपर से भी ऊपर. इथून चाललाय फटका अगदी उरनोरी गावाला भेटायला, षटकार. अगेन्स्ट लास्ट बॉल वरती 5 ची आवश्यकता असताना हरेश गावणचा धमाका, आणि तीच सुरुवात आज देखील या मॅच मध्ये देखील हरेश आज बरसलाय. तोडफोड फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. आपण टॉस साठी आमंत्रित करूया. जितू आई जिते बी आणि त्यांना फाईट करेल आई रायबा देवी रावे. दोन्ही टीम्स कॅप्टन्स, आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. येस सर. जितू आई जिते संघाच्या 69 धावा झाल्यात. 70 धावाला जरूर आपल्याला गवसणी घालावी लागेल, ते म्हणजे हिंदवी 11 साई या संघाला. आणि नक्कीच हरेश गावणची या फलंदाजीसाठी शांताराम म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कविश्वर नक्कीच त्याला मॅच संपल्यानंतर हे पारितोषिक देण्यात येईल. आणि बघतोय नेक्स्ट मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जोरदार अजून एक बॅटल तुम्हाला पाहायला अनुभवायला मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये अशा प्रकारच्या फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सुपर 8चा हा थरार सुपर संडे, वॉट अ संडे गोइंग ऑन. जय गिरोबा देव मैदानावरती ही रंगलेली मैत्री चषक 2025 ही घमासामची मॅच. हा सामना, हा टुर्नामेंट 3 डिसेंबर रोजी सुरू असणारी मॅच आज मात्र शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. शेवटच्या दिवसामध्ये हा थरार तुम्ही अनुभवताय. 70 धावा, तब्बल 69 धावा इथून कुठून काढल्या. 70 धावांचं मोठं टार्गेट सेट केलंय हिंदवी 11 साई या संघासमोर. सो आवाजामध्ये करूया बदल. मी आमंत्रित करतो परमेश पाटील सरांना. टीम कॅप्टन प्लीज, आपण टॉस साठी यायचं आहे. जिते बी आणि रावे टॉस साठी या आपण. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये जर का विचार केला तर टॉस जिंकला हिंदवी 11
साई टीमने क्षेत्ररक्षण निवडलं, परंतु घेतलेला निर्णय कदाचित चुकीचा ठरलाय की काय. बॅटिंग करत असताना जितवाय जिते टीमने 70चं टार्गेट सेट केलंय. हॅलो, नेक्स्ट मॅच जितवाय जिते विपक्ष रायबादेवी रावे. मी गोपीनाथ शेठ साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते हा नाणेफेक केला जाईल. रायबादेवी रावे किरण पाटील इथं उपस्थित झालाय. मी जितवाई जिते टीमला विनंती करतो की आपण यायचा आहे मयूर. यस, जितवाई जिते रायबादेवी रावे. जितवाई जिते कॉल टेल अँड टेल इज अ कॉल. व्हॉट यू डिसाइडेड? क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि नक्कीच रायबादेवी रावी या संघाला इथे आमंत्रित केले फलंदाजीसाठी. खेळाडू कक्षाच्या समोर जे प्रेक्षक खुर्च्यांवरती बसलेले आहेत त्यांना आमची विनंती आहे, आपण खुर्च्या खेळाडू कक्षामध्ये आणायच्या आहेत. आयोजकांकडून आपल्याला विनंती आलेली आहे. आपण ऐकताय, सर्वांना विनंती आहे, आपण खुर्च्यांवरून उठायचं आहे, खुर्च्या खेळाडू कक्षामध्ये द्यायच्या आहेत. आयोजकांकडून विनंती आहे आणि VIP डाईस वरती जे प्रेक्षक थांबलेत त्यांना मी विनंती करतोय, स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, आपण खुर्च्या मोकळ्या करायच्या आहेत. सर्वांना विनंती आहे, आपण कोणीही इथे थांबू नका. आमचे मान्यवर, आमचे प्रमुख पाहुणे आमच्या या ठिकाणी येणार आहेत. कोणीही थांबू नका, खुर्च्या खाली करा. प्रेक्षकांनी ज्या खुर्च्या घेतलेल्या आहेत त्या खेळाडूंसाठी द्यायच्या आहेत. थँक्यू सो मच. पहिल्या सत्रामध्ये जर का आपण पाहिलं तर 70चं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. निखिल मोकलचं पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये रन्स आले एकूण 24. तदनंतर कमबॅक प्रतीक मोकलचं सेकंड ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत अवघ्या 9 रन्स खर्च केल्या आणि तदनंतर राकेश मोकलचं ते षटक फक्त 5 रन्स देत 1 विकेट. साई संघाने केलं कमबॅक, परंतु लास्ट ओव्हरवरती घणाघाती प्रहार, हरेश गावणचा क्लास, षटकारांचा अक्षरशः पाऊस, 31 धावांची हनुमान नाईक सर लय लूट होत असताना पाहायला मिळाली. कालचा सामना लास्ट बॉल वरती मुरबीच्या अगेन्स्ट जितवाई जिते टीमला करायच्या होत्या 5. हरेश गावणने ठोकलेला षटकार आणि तदनंतर आज सुपर 8 साठी ही लढत आपण पाहतोय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण जरूर या चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. रोड लाईन्स ग्रुप आयोजित मैत्री चषक 2025चं हे शानदार पर्व. द गेम ऑन. स्ट्राईक गोलंदाज हरेश गावण, ऑन स्ट्राईकला असेल मिस्टर संकेत मोकल आणि त्याच्या सोबत संदेश गावण. ब्लास्टर्स ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू यॉर्क केलाय, खोलात टाकलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल, सिंगल रन्स. स्ट्राईक रोटेट करत असताना खेळाडू संकेत मोकलला आपण पाहतोय. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन करत असताना अतिथी मंचकावरती भारतीय जनता पक्षाची हमरापूर विभागाची धगधगती तोफ दीपक दादा मोकल यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांच्या सोबत आमचे सत्यादा असतील, प्रवीण पाटील, हनुमानजी नाईक, सन्माननीय गोपीनाथ शेठजी मोकल आणि त्यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. या सर्व अतिथींचा आपण करूया मोस्ट वेलकम. धक्का पहिला, फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज संदेश गावण बॅक टू द पॅव्हलियन. लाडके आयोजक दर्शन पाटील यांना आमची विनंती असेल, आपण कुठे असाल तर रवींद्र म्हात्रे आपली वाट पाहत आहेत. दर्शन पाटील, आपण रवींद्र म्हात्रे यांच्या सोबत संपर्क साधायचा आहे. फर्स्ट विकेट डाऊन. 70चं टार्गेट, मोठी धाव संख्येचा पाठलाग करत असताना पहिली विकेट गमावलाय, परंतु तिसऱ्या क्रमांकावरती संकट मोचक तारणहार, वन ऑफ द बेस्ट प्लेयर हिंदवी 11 साईचा तगडा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये
मिस्टर प्रतीक मोकल इन ऍक्शन मध्ये. कविराज मागच्या 2 महिन्यांपासून जे वॉर्मअप, जे डेडिकेशन, जी प्रॅक्टिस स्टेटस वरती प्रतीक मोकलच्या ज्या व्हिडिओज आम्ही पाहिल्यात, परंतु आजचा तो दिवस. आज लढावं लागेल प्रतीकला. बॅटची कडा घेत गली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्ट्राईक गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक्स खेळणं तितकंसं सोपं होणार नाहीये. चर्चा सध्या सुरू आहे, नाव एकच, हरेश गावण. पण जितवाय जिथे टीमला आम्ही ऑस्ट्रेलियन टीम म्हणतो. अनेक स्पर्धा, अनेक ट्रॉफीज, अनेक मैदाने ज्याने अक्षरशः गाजवलीत. पेन तालुक्यामध्ये सर्वाधिक ट्रॉफीजचा जर का आपण विचार केला तर जिते, बलवली, कळवे, दादर, रावे अशी ज्या काही संघ आहेत, या टीमचा दबदबा नेहमी राहिलाय. लेग बिफोर ऑफ द विकेट, पायावरती चेंडू अधल्ला. अपील जोरदार. सेकंड विकेट, बिग विकेट डाऊन. प्रतीक मोकल बॅक टू द पॅव्हलियन. महत्वाची विकेट मात्र आता गमावले. प्रतीक मोकल हा देखील खेळाडू आता बाद झालाय. आमचे उभरते समालोचक दादरचे अविनाश ठाकूर यांची उपस्थिती आज आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. मागचे काही दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकलाय, उभरते समालोचक, आज देखील कॉम्बॉक्स मध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. नेट नंबर 4 राकेश मोकल. बरेच वर्ष क्रिकेट ज्यांच्याकडून आपण पाहिला, लांब षटकार मारण्यासाठी जे प्रसिद्ध आहेत, महत्वाची जिम्मेदारी. सामना फसला पहिल्याच षटकामध्ये असं म्हणावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती फक्त 1-2 विकेट बाद झालेत. राकेशचा धमाका. आल्या आल्या चेंडूला सरळ लफ करत असताना सीमा पार षटकार. फंटास्टिक स्ट्रोक. पहिल्या चेंडूवरती डगआउट मधून सेट होत असताना 600च्या स्ट्राईक रेटने राकेश मोकलला आज लढावं लागेल. शेवटच्या षटकापर्यंत आज थांबावं लागेल असं म्हणावं लागेल. परंतु जितू जिते टीम या मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा ट्रॅकर पुल करायचा होता, मिस केलाय. डॉट बॉल जरूर पाहायला मिळेल. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक गोलंदाजीचा कमाल, हरेश गावणचा क्लास, व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली. रन्स आल्या पहिल्या षटकामध्ये. फक्त 7 विकेट्स गमावल्यात हिंदवी साई टीमने 2. नेक्स्ट मॅच जितू आई जिते बी ला फाइट करेल आई रायबा देवी रावे. इट्स अ बिग मॅच. भरपूर प्रेक्षक आलेत आज राव्यावरून सामना पाहण्यासाठी. भरपूर समर्थक आलेत आज. जितेच्या कविराज 2 टीम्स आहेत, ए टीम आणि बी टीम. इन ऍक्शन मध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मॅच कडे जाऊया. सेकंड ओव्हर साठी रुपेश म्हात्रे. 50 गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये देखील रुपेशशी राहिले. समोरच्या दिशेला बॅट्सविंग पाहायला मिळाला. ऑन द कार्पेट सिंगल डबलने काही होणार नाहीये. 70 धावांचा पल्ला तुम्हाला पार करायचा. दिल्ली अभी तक बहुत दूर आहे. साई टीम राकेशला लढावं लागेल. षटकार चौकारांच्या शोधात जावं लागेल. स्ट्रोक्स बनवावे लागतील. पहिल्या षटकामध्ये हरेश गावणने अवघ्या 7 रन्स खर्च करत असताना महत्वाचे 2 विकेट्स या ठिकाणी मिळवले. एक षटकार जरूर आलाय राकेश मोकलच्या बॅट मधून. चांगला चेंडू आहे, खोलात टाकलाय. यॉर्करचा वापर. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. क्रिकेट मध्ये फक्त 2च गोष्टी परफेक्ट आहेत.
सचिन रमेश तेंडुलकर द गॉड ऑफ क्रिकेट आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर आणि यॉर्कर गोलंदाजी पाहायला मिळतोय आज. समोरला बॅट चिकाडा स्लिप मधून चेंडू मात्र फरार थर्ड मॅनला सीमा पार मच नीडेड वेलकम फॉर चौकार आलाय. धावसंख्या 4 नी पुढे जाईल. 12 रन स्कोर कार्ड वरती. जोरदार हिटिंग पॉवरफुल स्ट्रोक्स खेळायचे आहेत. दुसरा चान्सच नाहीये. फटकेबाजी करावीच लागेल. प्रत्येक चेंडूवरती प्रहार आता मात्र करावे लागतील हिंदवी 11 साई टीमला. 70 धावांचं टार्गेट, 70 धावांचा पाठलाग करत असताना आपण जरूर साई टीमला पाहतोय. लॉफ केलंय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. त्या ठिकाणी थोडे ब्लाइंड झाले असं पण म्हणूया. सेफली लँडिंग पाहायला मिळाली. रन्स आल्या फक्त 1. धावसंख्या 1 नी पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत 13. 2 विकेटच्या मोबदल्यात 70 धावांचा पाठलाग करत असताना हिंदवी 11 साई. पाटा विकेट, फ्लॅट विकेट वरती काय कमालीची फटकेबाजी. विशेष करून फलंदाज हरेश गावणची ती इनिंग अवघ्या 12 चेंडूंमध्ये घणाघाती प्रहार करत असताना 40 धावा वसूल केल्या साई टीमच्या अगेन्स्ट. चांगला फटका आहे, फ्लॅट आहे, स्वीट टायमिंग. चेंडूला पाठवलं आउट ऑफ द पार्क. षटकार. स्वर्गीय नवनाथ घरस स्मृती चषक मैत्री चषकाचे आयोजन पहा. टेकडीवरचे खर तर जे लावडके प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहू शकता. आज पार्टीच्या मूड मध्ये आलेत. पहा ती येलो कलरची छत्री आणि त्या छत्रीच्या खाली बसलेले आमचे सर्व लाडके प्रेक्षक. या तमाम क्रीडा रसिकांचं मैत्री चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम इन टेनिस बॉल क्रिकेट. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा जोहे गावाच्या सन्मानाची रोड लाईन्स ग्रुप आयोजित मैत्री चषक 2025 हे शानदार पर्व. जे स्वप्न पाहिलं होतं आयोजकांनी ते आज सत्यात उतरताना तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे सुंटी दादा असतील, रवींद्र म्हात्रे असतील, प्रवीण पाटील असतील, संदेश घरत असेल, कुणाल असेल, समाधान दा असेल, राकेश असेल, असे आमचे सर्व लाडके आयोजक यांनी घेतलेली मेहनत तुम्ही पाहताय. फ्लॅट आहे, चांगलं टायमिंग जुळलंय. विकेटच्या मधोमध टप्पा पडला आणि या चेंडूला मात्र लॉफ करत असताना सीमा पार. षटकार. चला कॅमेरा ऑपरेटरला विनंती असेल मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकदा कॅमेरा आपण झूम अप करा आणि त्याच्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे पहा तिथे उभ्या राहण्यासाठी देखील जागा नाहीये. भरपूर प्रेक्षक आलेत. आमचं मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. त्याच्या बाजूचा जो परिसर, काही आमचे लाडके समर्थक प्रेक्षक गाड्यांवरती बसून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतात. मोस्ट वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत. या तमाम क्रीडा रसिकांचं आपण स्वागत करूया. रोहितचा चेंडू हा ट्रॅकर होता विकेटच्या मधोमध. पहिल्या चेंडूवरती तर षटकार आला जरूर, परंतु नेक्स्ट बॉल वरती फक्त सिंगल. पहा आता षटकार किती मारायचे आहेत याचा इक्वेशन करावं लागेल साई टीमला. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 26 रन स्कोर कार्ड वरती आहेत. इक्वेशनचा जर का आपण विचार केला तर येणारे 10 चेंडू आणि 44 रन्स. 10 चेंडू मध्ये 44 रन्स करायचे आहेत. हे पॉसिबल होईल का? चांगला फटका, खराब गोलंदाजीच्या अगेन्स्ट अक्षरशः तुटून पडलेत हे दोन फलंदाज. सामना सोडला नाहीये हिंदवी 11 साई टीमने. माइटी स्ट्रॉंग सिक्सर. थोडं थांबवतोय. चला आता आपण विकेट किपरच्या पाठीमागे आमचे मुख्य बॅनर्स या ठिकाणी आहेत. चला सुंटीराच्या बॅनर खाली कोणते प्रेक्षक बसले एकदा ऑन स्क्रीन वरती या प्रेक्षकांना आपण पाहूया. क्या बात आहे. दर्दी प्रेक्षक
पहा अगदी जमिनीवरती खाली बसून या सामन्याचा आनंद घेतात. या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हेच तर वैशिष्ट्य राहिलं या स्पर्धेचं. भरपूर प्रेक्षक, काल देखील फुल पॅक स्टेडियम आपण पाहिलं. नो एंट्रीचा बॅनर खरं तर या मुख्य प्रवेशद्वारावरती होता. आज देखील भरपूर प्रेक्षक आलात. आज सुट्टीचा वार, अर्थातच रविवार, आणि स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी भरपूर प्रेक्षक आपण पाहतोय. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, जेल ड्रॉप. पाच सूर्यकिरण त्या ठिकाणी कदाचित डोळ्यामध्ये आले असतील, ब्लाइंड झाले थोडे, आणि त्या ठिकाणी जेल ड्रॉप झालाय. पहा परंतु आजकाल बरेचसे खेळाडू गॉगलचा वापर करतायत त्याचसाठी, आणि निलेश देखील तोच सांगतोय आपल्या साथीदाराला. जेल सोपी होती, सामना जितका सोपा वाटतोय जिथे टीमला, असं आपण म्हणूया तितका सोपा नाहीये. कारण की मैदानाच्या आतमध्ये मास्टर खेळाडू, बरेच वर्ष या खेळाडूला आपण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये पाहतोय, मिस्टर राकेश मोकल तिकडे आहे. होय, त्यांनी सांगितलंय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा सामना संपला नाहीये. करण मडवीची ती इनिंग 38 धावा ज्या खेळाडूने वसूल केल्या होत्या, त्याच ताकदीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना आणखीन एक षटकार. सात चेंडू आणि 31चं समीकरण. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या उद्या राकेशच्या इनिंग साठी. हा खेळाडू अद्यापी वन मॅन आर्मी, एकटा टायगर, आज नडलाय जिथे टीमला. पहा खरं तर असं म्हणतात, इतिहास जर का रचायचा असेल तर तुम्हाला वेड व्हावं लागतं. हा खेळाडू आज अक्षरशः वेडा झालाय. आपल्या टीमच्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, ज्या गावाने आपल्याला निवडलंय, ज्या गावाचं आपण प्रतिनिधित्व करतोय, त्या टीमसाठी, त्या गावाच्या नावासाठी आज वन मॅन आर्मी हा खेळाडू राकेश मोकल काय जबरदस्त बॅटिंग करतोय. विकेटच्या मधोमध आलेल्या चेंडूंना सरळ पाठवतोय, सीमा पार षटकार आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर का आपण विचार केला तर 39 धावा 7 मध्ये करायच्या आहेत. 31 हाफ ट्रॅकर आहे, फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. एक टप्पा घेत प्रेक्षकांच्या भेटी सीमा पार, चौकार. वाघ किती जखमी झाला ना कविराज, तरी तो गवत कधीच खात नाही, तो शिकारच करणार. राकेश मोकल वन मॅन आर्मी आज लढत असताना आपल्या टीम साठी 6 चेंडू 27चं समीकरण. बऱ्याच वेळा अशा रन्स चेस झालेल्या आहेत. सहा चेंडू 27चं समीकरण. जितका सामना जिथे टीमला सोपा वाटत होता ना, सोपा नाहीये. अंतिम षटक, अंतिम षटकासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल, किती चेंडू खेळण्याची संधी राकेश मोकलला मिळेल, कोणत्या माइंड सेटनी फलंदाज संकेत मोकल फलंदाजी करेल, हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. आज सकाळच्या 17 पासून अप्रतिम मॅचेस झाल्यात. मग पहिली लढत श्लोक 11 आणि मायकल जोहे अवघ्या 2 धावाने कविराज जोहे टीम पराभूत झाली, आणि तज्ञ देवा ग्रुप आवरे आणि खारपाडा 11 संघर्षमय सामना. विजय मिळाला खारपाडा 11 टीमला. आजच्या दिवसातील सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी ही लढत आहे. विजयी संघ अर्थातच भूमी 11 गावदेवी कलबे टीमच्या अगेन्स्ट लढेल, परंतु तो कोणता संघ असेल, हिंदवी 11 साई की मग जितवाई जिते. पहिला चेंडू समोरला, फटका 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 फसलाय. विकेटच्या सोबत आलेला डॉट बॉल, टाळ्यांचा कडकडाट.
पक क्रिकेट मधल्या रूल प्रमाणे तुम्ही चेंडूला किती दूर मारलत ना तर तुम्हाला फक्त 6 रन्स मिळतील आणि एका गोलंदाजाकडे फक्त 6 चेंडू फेकण्याची संधी असते. एक चेंडू अर्थातच संपलाय असं आपण म्हणूया. आता 5 चेंडूंमध्ये इक्वेशन जर का आपण पाहिलं तर 27 रन्स करायचे आहेत. अर्थातच प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका हवाय हिंदवी 11 साई टीमला. नेक्स्ट बॉल वरती जर का सिंगल आली तर मग 4 मध्ये 26 ते पॉसिबल होईल का? हे गणित हिंदवी 11 साई टीम सोडवेल का? फार कठीण होईल. इक्वेशन फार कठीण झालंय. हे आव्हान आता थोडं महागडं होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 70 धावांचा पाठलाग करत असताना राकेश मोकलची इनिंग, परंतु आता राकेश मोकलला स्ट्राइक मिळेल का? पाहूया काय घडेल आणि काय बिघडेल. फटका फटका सिंगल रन्स फक्त सिंगलच मिळेल. सिंगलने खुश असेल जितवाय जिते टीम. 4 चेंडू मध्ये आता विजयासाठी रन्स करायचे आहेत 26. 4 षटकार कविराज जर का आले तरी देखील फक्त 24 होत आहेत. एखादा एक्स्ट्रा चेंडू, एखादा नो बॉल, एखादा बीमर, काही वाईट, परंतु ती चूक करणार नाहीये जितू जिते. गोलंदाज नीरज म्हात्रे. नीरज म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 योग्य चेंडू, जरी का 4 चेंडूंवरती षटकार आले तरी देखील सामना जितू जिते टीम जिंकणार आहे. इलू ठाकूर यांचा आवाज डगआउट मधून आजही आम्हाला ऐकायला येतोय. वन ऑफ द बेस्ट खेळाडू, आमचा आवडता खेळाडू. चांगला चेंडू आहे, यॉर्क केलाय. ज्या विजयाकडे वाटचाल करत होता हिंदवी 11 साई, ते जे मनसुबे होते त्यांना आता खारीज केलंय. ते जे प्रयत्न सुरू होते त्या प्रयत्नांना मात्र आता अंकुश लगावलंय. नेक्स्ट बॉल, हाफ ट्रॅकर पूल करायचं होतं. डॉट बॉल आलाय, शिक्कामोर्तब झालाय. औपचारिकता आता मात्र बाकी राहिले या मॅच मध्ये. पण तुझी रंगत आली होती तिसऱ्या षटकामध्ये. जी फलंदाजी आपण पाहिली होती राकेश मोकलची, ते फाईट बॅक जो लढला जिथे टीमच्या अगेन्स्ट, त्या फाईट बॅकचं कौतुक जरूर केलं जाईल. बऱ्याच वर्षानंतर ही इनिंग समोरला लॉफ केलंय, फक्त चिप केलंय असं पण म्हणूया. एलिव्हेशन आधी काय कॅच त्या ठिकाणी पूर्ण होईल की मग षटकार? होय, षटकार या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. पराभवाचं काहीसं अंतर कमी करून देणारा हा फटका या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. तत्पूर्वी इलू ठाकूर यांना आमची विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजकांकडून आपणास आम्ही विनंती करतोय. इलू ठाकूर आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. लेजंड खेळाडू, पेन नगरपालिकेचं मैदान म्हटलं की इलू ठाकूर यांचं आवडतं मैदान. मिस्टर 360 डिग्री म्हणून ज्यांना ओळखलं जातो आणि जितूबाई जितेचा टायगर ही पदवी ज्यांना आम्ही दिलेली आहे. सामना संपलाय. वेल प्लेड बॉईज. दोन्ही टीम्स या ठिकाणी आपण कौतुक करूया. अप्रतिम असा सामना जरूर पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकलाय जितूबाई जिते टीमने टॉस जिंकलेला आहे. चला, क्षेत्ररक्षण जर का निवडला असेल तर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आवाजात करूया बदल. ऐकूया आवाज आमचे उभरते समालोचक. जाऊया